ठीक आहे. आज आपण नवीन जो इव्हेंट आहे आपला घटक स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज. सेज संकल्पना आणि सेज बद्दल माहिती आजच्या तासाला आपण घेणार आहोत. सेज म्हणजे काय? सेज म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र किंवा विशेष आर्थिक विभाग, त्याला आपण सेज म्हणतो. आणि हा जो सेज आहे तर देशातील जे काही निर्यात होणारे जे घटक आहेत किंवा माल आहे सरकारनं त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यायचं. याला स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. आपल्या देशानं स्पेशल इकॉनॉमिक झोनची सुरुवात 2005 मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि सेजचे वैशिष्ट्य असे आहेत की त्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स किंवा कोणत्याही प्रकारचा कर न आकारता असे क्षेत्र निर्माण करणं. ऍक्च्युली निर्यातीसाठी एक प्रोत्साहन देणारं देशाच्या किंवा जगाच्या बाजारपेठेमध्ये देशातील प्रोडक्ट किंवा उत्पादन निर्यात करण्यासाठी त्याला एक प्रोत्साहन मिळण्यासाठी सेजची निर्मिती केली गेली. ऍक्च्युली आशिया खंडामधील कांडला हे एक असं पहिलं EPZ म्हणून आहे. जसं SEZ म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, EPZ म्हणजे एक्सपोर्ट प्रोडक्ट झोन. तर हे उत्पादन एक्सपोर्ट करण्यासाठी देशामधील कांडला हे एक प्रथम 1965 मध्ये स्थापन केला गेलेला आपल्याला हे दिसून येतं. या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये असं भौगोलिक क्षेत्र आहे की किंवा याला असं म्हणता येईल की एखादा व्यापार असेल, आर्थिक क्रिया असतील, उत्पादन असेल, व्यवसाय असतील, या सगळ्यांना एक गती देण्यासाठी किंवा चालना देण्यासाठी असं भौगोलिक क्षेत्र की त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. याच्यावरती नियम कायदे हे सरकारनं त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. जवळपास 3 ते 4 प्रकारचे सेजचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये निर्यात क्षेत्र आहे, त्यानंतर मुक्त बंदर क्षेत्र आहे, शहरी उद्योग क्षेत्र आहे. असेही वेगवेगळी क्षेत्र जे आहेत ही स्पेशल इकॉनॉमिक झोन जे आहेत हे 3 ते 4 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या देशामध्ये 1 एप्रिल 2000 मध्ये या स्पेशल इकॉनॉमिक झोनची योजना आखली गेली आणि ही योजना जी आहे त्यावेळेचे वाणिज्य मंत्री मुरासोली मारम यांनी ही योजना अंमलात आणली गेली. म्हणजे ही सूचना जी आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन 1 एप्रिल 2000 मध्ये
आणली गेली आणि त्यासाठी वाणिज्य मंत्री मुरा सोलिमारन यांनी ही कल्पना मांडलेली होती. आणि विशेष आर्थिक क्षेत्र हे खास असं एक क्षेत्र होतं की या ठिकाणी करमुक्त असा हा विभाग आहे. यामध्ये व्यापार, कस्टम ड्युटी, आयात निर्यात या दृष्टीनं हा एक परकीय भूप्रदेश मानला जात होता. मी मगाशी सांगितले की तुम्हाला भारत सरकारनं 2000 मध्ये या स्पेशल इकॉनॉमिक झोनचं धोरण आखलं गेलं आणि 2005 मध्ये हा कायदा अंमलात आणला गेला. 10 फेब्रुवारी 2006 पासून प्रत्यक्षात स्पेशल इकॉनॉमिक झोन हे अंमलात आणलं गेलं. यामध्ये अनेक वाद झाले. जनता आणि शासन यामध्ये बऱ्याच वेळेला यामध्ये वाद झालेले होते. अनेक याच्यामध्ये असणारे तज्ञ आहेत आणि आपली आपली मतं मांडलेली होती. तसं बघितलं तर जगामध्ये चीन हा जो देश आहे यानं आपला सेज प्रकल्प जो आहे तो अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. त्याच धर्तीवरती भारतामध्ये सुद्धा हा उपक्रम लागू करण्यात आलेला होता. या क्षेत्रामुळं मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक होणार होते, औद्योगिक चालना मिळेल, रोजगाराच्या संधी मिळतील आणि पर्यायाने देशाचा विकास होईल. त्याचबरोबर या उपक्रमाला सामाजिक संस्था किंवा ज्या परिसरात असे क्षेत्र जाहीर झालेले आहे त्या परिसरामध्ये त्याच्यावरती थेट परिणाम होणार जवळपास सर्व अर्थतज्ञ यांना वाटत होतं. अनेक विचारवंत, अनेक जाणकार लोक जे आहेत ते सेजला विरोध करत होते. सेज हे जे आहे हे आज ज्या काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना एक सपोर्टिंग हे एक सेज होतं. आता तसं बघितलं तर केंद्र सरकारच्या धोरणानुसार ही जी क्षेत्र आहे ते सार्वजनिक, खाजगी अथवा संयुक्त क्षेत्रामध्ये किंवा राज्य सरकारच्या साहाय्याने निर्माण केली जाऊ शकतात. या अशा विस्तृत हजारो एकर क्षेत्रावरती जागतिक दर्जाच्या सोयी आणि सुविधा असलेली निर्यातीसाठी उत्पादनाला चालना देणारी अशी क्षेत्र निर्माण करण्याचं उद्दिष्ट होतं. आणि या उद्योगामुळं परदेशी गुंतवणूक वाढावी, परकीय चलनाचा साठा वाढावा आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी असा उद्देश हा सेजचा होता. म्हणून भारत असेल, चीन असेल, ज्या ज्या देशांनी सेज हे धोरण आखलं गेलं त्या देशामध्ये या उद्योगांना भरमसाठ सवलती दिलेल्या होत्या. आणि या सेजला विरोध सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आज रिलायन्स कंपनीला हरियाणामध्ये 25,000 हेक्टर्स, उत्तर प्रदेशमध्ये 30,000 हेक्टर्स, मुंबई शेजारी पेन पनवेल परिसरात 14,000 हेक्टर, भारत फोर्जला राजगुरू नगर जवळ 7,500 हेक्टर जमीन अशी लाखो हेक्टर जमीन जे काही खाजण आहेत, समुद्र किनारे आहेत किंवा जमिनी आहेत या ज्या आहेत हे सरकार अधिग्रहित करून खाजगी कंपन्यांना देणार आणि ह्या खाजगी कंपन्यांना आयात निर्यातीसाठी परवानगी देणार होतं. 100% थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी कोणताही देश किंवा विदेशी कंपनी सेज उभारू शकेल असं ह्या सेजचं धोरण होतं. आणि विदेशी कंपन्यांनी जरी हे धोरण स्वीकारलं असेल भारतामध्ये
तरी आपला नफा स्वदेशी पाठवण्याची परवानगी होती या कंपन्यांना. परदेशी कंपनी एखादी भारतामध्ये येऊन सेज इकॉनॉमिक झोन निर्माण करू शकत होते आणि त्यामध्ये मिळणारा जो नफा आहे तो नफा संपूर्ण तो त्या देशामध्ये घेऊन जायला मोकळा होता. असे हे सेजचं एक धोरण होतं आणि या निर्यातीमधून मिळणाऱ्या नफ्यावरती प्राप्तिकर सुद्धा लागू नव्हता आणि हा नफा परदेशात किती काळ ठेवता येईल त्याच नफ्यातून परदेशात गुंतवणूक सुद्धा करणं मान्य होतं. आणि ह्या ज्या जमिनी दिल्या जात होत्या जमिनीपैकी 35% भागावर त्यांच्या उद्योगांच्या इमारती उभारणे बंधनकारक होतं. बाकी उर्वरित 65% जमीन त्यांना हवी तशी वापरायची मुभा सुद्धा या सेज मध्ये होती. या सेज मध्ये कोणत्याही प्रकारचा आयकर नव्हता, मुद्रांक शुल्क नव्हते, नोंदणी शुल्क नाही, जकात, विक्री कर, सेवा कर किंवा उलाढाल कर हे सर्व माफ होतं. किमान 10 वर्षासाठी या कंपनीला हे सगळं माफ होतं. हे सगळं फुकट, पाणी फुकट, जमिनी फुकट हे सेजचं एक धोरण होतं. आणि दुसरी गोष्ट कामगार कायदे सेज मध्ये लागू नाहीत. कोणत्याही कामगाराला कधीही बडतर्फ केलं जाऊ शकतं असं सेजचं धोरण होतं. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जमिनी घेतल्या जात होत्या त्या ठिकाणी वेगळे कोर्सेस, हॉटेल्स, उद्योग उभारायला त्यांना परवानगी होती. किनारपट्टीचं खासगीकरण करायला त्यांना मुभा होती. म्हणजे सेज मधील जमीन, शेती पडीक जमीन, नद्या, तलाव, भूजल यावर राज्य, केंद्र सरकार, ग्रामपंचायत किंवा इतर घटनात्मक संस्थांचा काहीच अधिकार चालणार नाही. तर सेजचे स्वतंत्र राज्यच असेल. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. त्यांनी जे करेल ते मान्य करावं लागत होतं. तर हे केंद्र सरकारचं धोरण असं होतं की हे सेज जे आहे ते सेजचा एक स्वतंत्र प्रदेश निर्माण करणं हे केंद्र सरकारचे धोरण होतं. आणि या सर्व आर्थिक क्षेत्रांचा कारभार हा पूर्णपणे खाजगी कंपन्या त्या बघणार होत्या. त्या ठिकाणचे नियम कायदे त्यांनीच तयार करायचे, सुरक्षा व्यवस्था त्यांनीच ठेवायचे. ते त्यांना स्वायत्त संस्था ऑटोनॉमस म्युनिसिपॅलिटी म्हणून विकसित करायचा सरकारचा एक इरादा होता. तर यामध्ये ज्यांच्या जमिनी घेण्यात आलेल्या होत्या त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही जबाबदारी या कंपन्यांनी घेतलेली नव्हती. स्थानिकांना नोकरी देण्याचं कोणतेही बंधन नव्हतं. त्याचबरोबर पर्यावरणीय निर्बंधांमधूनही वगळण्यात आलेल्या होत्या. कोस्टल रेग्युलेशन झोन जो मच्छीमारांना संरक्षण देतो तो हवा तेव्हा रद्द करण्यात येईल असं हे सेजचं धोरण होतं. आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या विशेष ओळखपत्र द्यावे लागत होतं. त्याचबरोबर या ठिकाणी गावकऱ्यांना ओळखपत्राशिवाय त्यांच्या त्या जमिनीवरती किंवा गावामध्ये वावरता येत नव्हतं. असे हे सेजचे धोरण होतं. तर सेज हे जे आहे ते स्पेशल इकॉनॉमिक झोन हे जे आहे हे स्वतंत्र कार्यभार, स्वतंत्र रिजन निर्माण करण्यासाठी एक केंद्र सरकारचं धोरण 2000 सालामध्ये हे राबवलं गेलं आणि ऍक्च्युली 2005-6 मधून याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. तर आता रायगड जिल्ह्यामध्ये एक उदाहरण आहे की अशाच प्रकारचं सगळ्यात मोठं क्षेत्र मुंबई या नावानं 14,000 हेक्टर जमिनीवरती उभारलेलं होतं. आणि हे क्षेत्र जे आहे हे वसवण्याची जबाबदारी संपूर्ण रिलायन्स हे क्षेत्र राबवण्याची जबाबदारी जी आहे ते रिलायन्स या कंपनीकडे होते. आता तसं जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल, एक मिनिट
तर हे मी आता सांगितले की तुम्हाला महामुंबई हे रायगड जिल्ह्यामध्ये 14,000 हेक्टर जमिनीवरती उभं राहणार होतं आणि हे वसवण्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीने घेतलेली होती. ह्या जमिनी त्यांनी स्वतःच्या बळावर घेता आल्या नाहीत म्हणून राज्य सरकार अंबानीच्या मदतीला धावलेलं होतं आणि सक्तीनं भूसंपादन सुरू केलेलं होतं. 45 गावामध्ये 100% शेतकरी भूमिहीन झालेले होते. ज्या पट्ट्यामध्ये हे क्षेत्र उभं राहत आहे, तो जिल्ह्यातील सगळ्यात सुपीक जमिनीचा पट्टा आहे. तर अशा शेतसाठी पडीक जमिनीचाच वापर केला जाईल असे केंद्रीय कृषी मंत्री पुन्हा पुन्हा सांगत होते. पण प्रत्यक्षात तसे चित्र दिसून येत नाही. आणि हे जे पडीक जमीन वापरायची ठरली, तर जेव्हा हजारो हेक्टर सलग जमीन वापरतायत, त्यावेळेला त्यामध्ये सुपीक जमीन सुद्धा असणार आहे. तर तोही विचार त्यावेळेला केला गेलेला नव्हता. आणि त्यावेळेला 50,000 कुटुंबाच्या उपजीविकेचं ते प्रमुख साधन होतं आणि त्याच्यावरती गदा येणार होते. मग ते ज्यावेळेला गमावलं गेलं, त्यावेळेला घरटी नोकरी देणार का? हा सुद्धा एक प्रश्न पडलेला होता. मग या प्रश्नाची जबाबदारी रिलायन्स कंपनीने जाहीरपणे झटकून टाकली आणि अशा प्रकारे लोकांच्या हातातील संसाधने सरकारी यंत्रणा वापरून खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याची ही पद्धत आता नवी राहिलेली नाहीये. तर जास्तीत जास्त सरकार अशा उद्योगपतींना सहकार्य करत आहे. आता रिलायन्स सारखी मोठी कंपनी आहे. तिचा दबदबा असा की सरकार तिच्यापुढे झुकतंय. ॲक्चुअली सरकारी तिजोरीवरती 16.8% अब्ज डॉलरचा महसूल जमा करणाऱ्या एकट्या रिलायन्सचा वाटा भारतीय सकल राष्ट्रीय उत्पादन याला जी-डी-पी मध्ये 3.5% असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळंच माजी पंतप्रधान, माजी अर्थमंत्री यांच्यापासून ते अनेक आमदार, कार्यकर्ते, पत्रकार यांनी वेळोवेळी केलेल्या जनतेचा पैशाचा, फसवणुकीचा गैरवापर, विश्वासघात, कामचुकीगिरी हे बेकायदेशीर निर्मिती यासारख्या साधारण आरोपांचा रिलायन्सच्या स्थानावर काही परिणाम झालेला नव्हता. पण ही फक्त एका रिलायन्सची गोष्ट नाहीये, तर सेजसाठी सरकारनं जवळपास 250 प्रस्ताव मागवले होते. त्यामध्ये रिलायन्स बरोबर डेला, गुगल, ॲसेंटोल, पोस्को, पोस्को ही कोरियन गॅंट आहे, इसा, वेदांता, अल्युमिना, अन्साल, एनफेल्ड, सुझलॉन, गनपॅक्ट, हँडलको, मोजा, शोध, महिंद्रा, गॉस्को, इन्फोसिस, विप्रो, नीट, कॉग्निकझंट, एचसीएल, नोकिया, अपाचे, फुटवेअर, त्याचबरोबर फ्लेक्स्टोनिक्स अशा अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा यामध्ये समावेश होता. तर यातल्या निम्म्या कंपन्यांचे प्रस्ताव भारतातल्या वेगळ्या राज्यामधल्या गुंतवणुकीसाठी मंजूरही झालेले होते, तर कित्येक अर्ज विचाराधीन होते. हे आज ना उद्या हे सुद्धा मंजूर होऊ शकतात. म्हणजेच लोक सहजासहजी जमिनी द्यायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आजही पाहायला मिळते. परंतु त्यासाठी या कंपन्यांनी काय काय मार्ग अवलंबावे याचं एक उदाहरण जे आहे ते रिलायन्स कंपनीनं पेन पनवेल परिसरामध्ये जे जाळं निर्माण केलेलं आहे, विविध कार्यकर्त्यांना, विविध संस्थांना हाताशी धरून लोकांना फसवायला सुरुवात केली आहे. तर अशा पद्धतीनं ही सेज हा जो एक प्रकार जो आहे, तो हा आपल्या देशामध्ये होऊ राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. अंमलबजावणी 5-6 पासून झाली, परंतु ती संकल्पना जी आहे ती सन 2000 ची ही संकल्पना असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे एकंदरीत जर बघितलं, तर या ठिकाणी निसर्गाचं नुकसान होणार आहे, लोकांच्यावरती अन्याय होणार आहे. तर सेज हा एक जगाच्या बाजारपेठेमध्ये हे चालवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी हे सेजची आकारणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. आता हा सेज जो आहे, सेजच्यामुळं विजेवरचा भार त्यांना द्यावा लागणार नाहीये किंवा पाणी फुकटात मिळणार आहे.
विदेशी कंपन्यांना आपला नफा स्वदेशी पाठवण्याची परवानगी असणार आहे आणि या जे काही प्रोडक्ट जे आहे त्यांच्या मिळणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर लागू नाही, कोणताही टॅक्स लागू नाही. कोस्टल रेग्युलेशन झोन जो मच्छीमारांना संरक्षण देतो तो हवा तेव्हा रद्द करण्यात येईल, हे सुद्धा आहे. तर अशा प्रकारे जवळपास 35% भागावर त्यांच्या उद्योगांच्या इमारती आणि बाकी 65% जमीन इतर वापराखाली असणार आहे. आणि नवीन नियमानुसार 50-50% किंवा 75-25% अनुक्रमे जमीन वापर होणार होता. साधारणपणे कोस्टल रेग्युलेशन झोन कायदा हवा तेव्हा रद्द